भगवंताचा हा विनियोग जेव्हा गीतेच्या माध्यमातून अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये उतरला आणि हा विनियोग ज्यावेळेस माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपणा सर्वांना सांगण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला त्यांना पुन्हा पुन्हा श्रीगुरूंनी त्यांच्यावर केलेली कृपा, श्रीगुरूंनी त्यांच्यावर केलेला अनुग्रह, श्रीगुरूंनी त्यांच्यावर दाखवलेली विशेष विनियोगाची तळमळ याची पुन्हा पुन्हा जाणीव होऊन माऊली प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला त्या श्रीगुरूंच्या चरणी जातात, त्यांचा चरण स्पर्श करतात, त्याच्या ठिकाणी स्थिर होतात आणि त्यांना तिथंच राहावंसं वाटतं. परत निवृत्तीनाथ त्यांना उठवतात, उठ आणि ही गीता सांग, कारण हे आलेले जे आहेत हे गीता ऐकण्यासाठी आलेले आहेत. माझी स्तुती आता बंद कर. तरीसुद्धा माऊली परत त्या स्थितीवर येते. तसंच विश्वात्मकी देवे साधक मंडळींचा भावही हा सर्व विषय प्रयोजन बाबांच्या मुखातून ऐकत असताना, हे सर्व विनियोगाची रीत बाबांच्या मुखातून ऐकत असताना तशीच होते आणि त्यांनाही पुन्हा पुन्हा समजावून सांगावं लागतं की आता परत तू एकदा विषयाकडे ये, विषय प्रयोजनाकडे ये. तसं आपण परत एकदा श्री गुरूंना वंदन करूया, बाबांचं भजन करूया आणि भगवत भाव सेतू या ग्रंथातल्या पारायणातलं 3रं प्रकरण आपण चालू करूया. आता हृदये आपुले चौफाळून या भले, वरी ठेवू पाऊले श्री गुरूंचिया. ओम श्रीपाद नमो नमः, श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः, श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः, श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः, श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः, श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबान, सच्चिदानंद रामदास बाबान की जय. सर्व साधु संतान अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवत भाव सेतू पारायण प्रकरण 3 संदेशातून संवाद. अर्जुन स्वतःला धनुर्विद्येत श्रेष्ठ समजत होता, स्वतःला ज्ञानी समजत होता, पण विश्वदर्शन योगमध्ये श्रीकृष्णाचे म्हणजे सद्गुरूंचे सामर्थ्य पाहून त्याला भीती वाटत होती. कारण प्रत्यक्ष ज्ञानाचा प्रभाव वेगळाच असतो. अर्जुनाला जे ज्ञान झालं ते ज्ञान मनुष्यलोकात श्रीपाद बाबांच्याकडून तुम्हाला झालं, तुमच्याशिवाय अद्याप कोणाला झालेलं नाही. कारण वेदाच्या अध्ययनाने, ज्ञानयोगाने, दानाने किंवा तशा प्रकारच्या कर्माने किंवा उग्र तपाने हे ज्ञान कोणाला प्राप्त झालेले नाही. तुमच्याशिवाय हे ज्ञान कोणी ग्रहण करूच शकणार नाही. म्हणून हे तुम्हालाच सांगितलं जातं. जो साधक अनन्य शरण भक्तीने शरण आलेला आहे, अनेक साधन ज्ञानरूपी तपाने पवित्र आहे, तोच साधक सद्गुरू स्वरूपाप्रती येतो.
अशा साधकाशिवाय सद्गुरू महिमा कोणाला कळणार नाही. सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबांचे तुम्ही अनुरागी भक्त आहात. अनन्य भावाशिवाय हे ज्ञान कोणाला कळणार नाही, कारण ते दिव्य आणि अतिदुर्मिळ आहे. अनन्य भाविक साधकासाठी सद्गुरूंच्या उदरात हे ज्ञान तयार झालेले आहे. इतर लोक संतांना पाहतात पण ते ओळखू शकत नाहीत. तुम्हाला मिळालेल्या ज्ञानासंबंधी भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ज्याच्या हृदयात दैवी संपदा जागृत झालेली आहे अशा दैवतांना या ज्ञानाची लालसा निर्माण होते, तरीसुद्धा त्यांना ते दुर्मिळ आहे, कारण अनन्य भावाच्या अभावी ते दुर्दैवी ठरतात. म्हणजे अनन्य या शब्दाला किती महत्त्व आहे पहा. अनन्य भाव केवळ शब्दातला नको, कृतीचा पाहिजे. ज्ञानाचं सुद्धा अनन्य भावात म्हणजे भक्तीत परिवर्तन झालं पाहिजे. अनन्य भावाने ईश्वराला पाहता येते असे नाही, तर यथार्थपणे जाणता सुद्धा येतं. जो कोणी दुसऱ्या कोणाचे स्मरण न करता ईश्वराचे स्मरण करेल तो आसक्ती दोषापासून दूर होतो. विश्वदर्शन योगमध्ये भगवंताने अर्जुनाला सांगितलं आहे की तपाने, यज्ञाने किंवा दानाने सुद्धा प्राप्त होत नाही असे ज्ञान अद्याप कोणाला झालेले नाही. जो कोणी माझ्याशिवाय इतरत्र ठिकाणी विचलित न होता तैलधारेप्रमाणे सातत्याने माझे चिंतन करतो, माझ्याशी अनन्य होतो, माझ्याशी प्रेम करतो, त्याच्यासाठी प्रत्यक्ष दर्शन, मला तत्वाने जाणणे आणि माझ्यात प्रवेश करणे या तिन्ही गोष्टी अत्यंत दुर्लभ असल्या तरी त्या गोष्टी अत्यंत सुलभ होतात. म्हणून अर्जुना, तू माझे निरंतर चिंतन कर आणि माझा भक्त बन. भगवत भाव ग्रंथाच्या निर्मितीचा सुद्धा हाच उद्देश आहे. हे विचार, हे ज्ञान सांगताना त्यावेळी अर्जुनाच्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण होते आणि आता आमच्या ठिकाणी सच्चिदानंद श्रीपाद बाबा आहेत. प्रत्यक्ष दर्शन, तत्वाने जाणणे आणि त्याच्यात प्रवेश करणे या तिन्ही गोष्टी किती सोप्या आहेत हेच श्रीपाद बाबा सांगत आहेत. जो त्यांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करतो आणि प्रापंचिक क्षणिक सुखासाठी देह कष्टवितो, तो आयत आलेल्या कैवल्य सुखाचा ठेवा गमवून दुःखाच्या खाईत पडतो, कारण अद्याप काहींचा भ्रम गेलेला नाही. जो भगवान श्रीकृष्ण आणि सच्चिदानंद श्रीपाद बाबा यांना वेगळे समजतो, त्यांच्याकडे द्वैत भावाने पाहण्याची वृत्ती आहे, तोपर्यंत इतर वृत्ती ठाण मांडून संघर्ष करत बसणारच. त्यामुळं शांती, समाधान भंग पावणार आहे. तेव्हा आता विचार करा, श्रीपाद बाबा संबंधी जे निशंक आहेत त्यांना हे संदेश कितीतरी लाभदायक ठरणार आहेत. महात्म्याचे निरूपण ऐकून साधक ईश्वराकडे आकर्षित होतो, त्याला ज्ञान होतं. ज्ञान मार्गाने जाण्याचा साधक प्रयत्न करतो, पण पूर्वजन्माच्या प्रारब्ध संचितामुळे साधकाच्या जीवनात अनेक अडचणी येतात. निष्ठावंत साधकाला ईश्वरी तत्वापर्यंत नेऊन भिडवण्यासाठी साधकाच्या जीवनातील अडचणी दूर करण्याची जबाबदारी महापुरुषावर असते. त्याप्रमाणे स्वरूपाची रचना त्यांनीच केलेली असते. त्यामुळं परमार्थ करण्यात साधकाला काहीच अवघड वाटत नाही. आपण एक पाऊल पुढे टाकले तर ते महापुरुष 100 पावले पुढे येतात. आपण जर निष्ठावंत असू तर महापुरुष स्वरूपाची रचना करून आपल्याला परमार्थात योग्य गती प्राप्त करून देतात. देह अभिमानी अव्यक्त ब्रह्माच्या प्राप्तीचा मार्ग फार मोठ्या कष्टाने मिळतो. अव्यक्त परमात्मा त्याच्यात व्यक्त होतो, पण अनन्य भावाने महापुरुषाचा आश्रय न घेता स्वतःच्या सामर्थ्याच्या जोरावर पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आणि मी या अवस्थेत आहे, पुढे या अवस्थेत जाईन, मी माझ्यातील अव्यक्त शरीर प्राप्त करीन, ते माझे स्वरूप असेल, मीच आहे, अशा प्रकारे विचार करत ब्रह्मप्राप्तीची वाट न बघता आपल्या शरीरालाच सोहम म्हणतो आणि स्वतःला अधिकारी म्हणवतो. हा अहंकार त्या साधकाला ब्रह्मप्राप्तीच्या मार्गात विघ्नरूप ठरतो आणि भ्रमात पडून स्वतःचे हित गमावून बसतो. यावरून महापुरुषाचा आश्रय किती अनिवार्य आहे असे भगवान श्रीकृष्ण सांगतात. ब्रह्मप्राप्तीचा मार्ग कष्टाने प्राप्त होतो, पण महात्म्याचा आश्रय न घेतल्याने वाया जातो.
स्वतःचे हित गमावून बसलेला साधक जर महापुरुषाच्या आश्रयाला आला तर तो निश्चित ईश्वरधामाला पोहोचतो. ज्याच्यामुळे कोणाला त्रास उद्वेग वाटत नाही आणि स्वतः लोकांमुळे त्रस्त नाही, जो हर्ष संताप भय अशा उद्वेग यापासून मुक्त आहे, तो महापुरुष. जो योग साधनेमध्ये सतत मग्न असतो, लाभहानी झाली तरी नेहमी संतुष्ट असतो, मन इंद्रियासहित आपल्या शरीराला ताब्यात ठेवतो, मन बुद्धी ज्याने ईश्वराला समर्पित केली आहे, तो महापुरुष. परमशांती प्राप्त करून भूतांच्या ठिकाणी द्वेषभाव विरहित प्रेमाने वागणारा, दयाळू आणि ममत्व विरहित अहंकार विरहित तसेच सुख दुःख समान मानणारा क्षमाशील असतो, तो महापुरुष. कर्मफलाबाबत उदासीन आहे, ज्याच्या ठिकाणी आपपर भाव नाही, कर्माचा अहंकार नाही, निरपेक्ष अंतर्बाह्य पवित्र आराधनेच्या बाबतीत विशेष जागरूक असतो, तो महापुरुष. जो अप्राय गोष्टींची कधी इच्छा धरत नाही, शुभ अशुभ कर्मफलाचा त्याग करतो, शुभ अशुभ समान मानतो, शत्रू मित्र व मान अपमान समान मानतो, आसक्ती विरहित राहून निंदास्तुती समान मानतो, ज्याचे मनासहित इंद्रिये शांत झालेले आहेत, तो महापुरुष. अशी महापुरुषाची लक्षणे 12व्या अध्यायात भगवंतांनी सांगितली आहेत. असा महापुरुष भगवंताला प्रिय आहे. भगवंताने आपले प्रयोजन त्याला भाल केलं आहे, म्हणून तो जाईल ते तीर्थक्षेत्र, बसेल ते व्यासपीठ, करेल ते सत्य विहित कर्म, बोलेल ते महावाक्य असेल. अशा महापुरुषाचा आश्रय श्रीपाद बाबांच्या रूपाने आम्हाला मिळाला आहे, म्हणून आम्ही सोन्याहून पिवळे ठरतो. या महापुरुषाला अनंत कोटी साष्टांग दंडवत. 12वा अध्याय भक्तियोग म्हणून सांगितला जातो. भक्तियोगात जो कोणी महापुरुषांच्या आश्रयाला राहून ज्ञान संपादन करून घेतो, त्याला भक्त म्हटले आहे. अर्जुनाने जे विश्वरूप पाहिले ते त्यापूर्वी व त्यानंतरही कोणी पाहू शकलेले नाहीत. अर्जुनाच्या विवेक बुद्धीनेच विश्वदर्शन होतं. याचा अर्थ असा की दान तप यज्ञ करून अर्जुनाच्या विवेकापर्यंत कोणीही आलेले नाही. आपल्याला अर्जुनाच्या विवेकापर्यंत जाऊन पोचायचं आहे. भगवंत म्हणतात, जो अनन्य भावाने आत्यंतिक प्रेमाने ईश्वराची आराधना करतो, तो त्याचा आवडता प्रेमळ भक्त होतो. त्याच्या ठिकाणी विश्वरूप पाहण्याचा विवेक जागृत होतो. एकदा विश्वरूप पाहण्याची रीत समजली की त्यातच तो रममान होतो. परमात्मा ही एक महासत्ता आहे. त्या सत्तेला जो जाणतो त्याच्याशी अनन्य होतो. त्याच्यात विश्व म्हणजे ईश्वराचे रूप म्हणजे विश्वरूप असा विवेक निर्माण होतो. हाच विवेक साधकात निर्माण करण्यासाठी सद्गुरू महात्मे धडपडतात. जो कोणी महात्म्याच्या या प्रयत्नाला प्रतिसाद देतात ते उत्तम आणि आदर्श साधक ठरतात. आपल्याला उत्तम आणि आदर्श साधक व्हायचं आहे, हेच आम्ही आरंभिलेल्या यज्ञाचे फळ आहे. म्हणून वारंवार विचारत आहे, या यज्ञात कोणाकोणाला सहभागी व्हायचं आहे? अजून विचार करा, माझे साथीदार कोण कोण?